अत्यन्ताभावस्य अर्थः अत्यन्ताभावस्य कुत्र अन्वयः कथं वाक्यार्थबोधः इति विचार्यते अस्माभिः। तत्र एवम् उच्यते, अत एव अहं नास्मि त्वं नासि इत्यादौ खडौ न स्तः खडा न सन्ति इत्यादौ च पुरुषवचनव्यवस्था उपपद्यते इति। अत एव अत्यन्ताभावस्य नान्यर्थभूतस्य प्रसज्यप्रतिषेधस्य अर्थभूतः अत्यन्त अभावः विशेष्यतया तिङन्तार्थक्रियायाम् अन्वयति इत्युक्तम्। एवम् अन्वयस्वीकारादेव अत्यन्ताभावस्य विशेष्यतया तिङन्तार्थक्रियायाम् अन्वयादेव अहं नास्मि त्वं नासि इत्यादौ इत्यादौ पुरुषव्यवस्था खडौ न स्तः खडाः न सन्ति इत्यादौ वचनव्यवस्था च सिद्ध्यति इत्यर्थः। एवञ्च अत एव इत्यस्य अत्यन्ताभावस्य विशेष्यतया तिङन्तक्रियायाम् अन्वयादेव इत्यर्थः। अहं नास्मि इत्यस्य मदभिन्नैकाश्रयवृत्ति सत्ताभावः इत्यर्थः। अहं नास्मि मदभिन्न एकाश्रयवृत्ति सत्ताभावः इत्यर्थः। तथा च तत्र अत्यन्ताभावस्य तिङर्थक्रियायाम् अस्तिक्रियायाम् अन्वयात् युष्मदस्मदोः च तिङर्थे अन्वयात् युष्मदस्मदोः तिङर्थे आख्यातार्थे अन्वयात् युष्मच्छब्दस्य आख्यातार्थेन अन्वयः भवति इति तिङ्वाच्यकारकवाचित्वम् अस्मच्छब्दस्य सिद्ध्यति। तिङ्वाच्यकारकवाचित्वम् अस्मच्छब्दस्य सिद्ध्यति। अतः अस्मच्छब्दे तादृश अस्मच्छब्दे उपपदे उत्तमपुरुषप्रयोगश्च सिद्ध्यति अहं नास्मि इति। तद्वत् त्वं नासि इत्यत्रापि युष्मच्छब्दस्य आख्यातार्थे अन्वयः नान्यर्थ अत्यन्ताभावस्य तु तिङर्थक्रियायाम् अस्तिक्रियायाम् अन्वयः। अतः युष्मच्छब्दस्य प्रत्यार्थेन सह तिङ्वाच्यकारकवाचित्वं सिद्ध्यति इति। तत्रापि युष्मद्युपपदे समानाधिकरणे स्थानिन्यपि मध्यमः इति सूत्रेण मध्यमपुरुषः सिद्ध्यति त्वं न असि इति। अत एव अहं नास्मि त्वं नासि इत्यादौ तद्वत् खडौ न स्तः खडाः न सन्ति इति। खडौ न स्तः इत्यत्र द्वित्वावच्छिन्न खडाभिन्न आश्रयवृत्ति सत्ताभावः इत्यर्थबोधः। द्वित्वावच्छिन्न खडाभिन्न आश्रयवृत्ति सत्ताभावः इति। द्वित्वावच्छिन्नं द्वित्वविशिष्ट खडं तादृश खडाभिन्न आश्रयवृत्ति सत्ताभावः इति। तत्रापि संख्यायाः खडपदार्थे अन्वयः। संख्यायाः खडपदार्थे अन्वयात् अत्यन्ताभावस्य च अस्तिक्रियायाम् अन्वयः। अत्यन्ताभावस्य अस्तिक्रियायाम् अन्वयः संख्यावाचकस्य तु खडपदार्थे अन्वयः। अतः खडस्य द्वित्वात् खडौ न स्तः इति रूपम्। तद्वत् बहुत्वावच्छिन्न खडाभिन्न आश्रयवृत्ति सत्ताभावः इत्यर्थबोधके खडाः न सन्ति इत्यत्रापि वचनव्यवस्था खडाः न सन्ति इति बहुवचनव्यवस्था उपपद्यते इत्यर्थः। तथा च एतत् सर्वं कथम् उपपद्यते अत्यन्ताभावस्य विशेष्यतया तिङन्तक्रियायाम् अन्वयादेव उपपद्यते।
യദി അത്യന്താഭാവസ്യ വിശേഷ്യതയാ ക്രിയാന്വയിത്വം നാസ്തി തർഹി കോ ദോഷഃ ഇത്യവ ഉച്യത്തെ. അന്യഥാ യുഷ്മദാദി തിങ് സാമാനാധികരണ്യഭാവാത് മതഭാവോസ്തി ഇത്യാദാവിവ സ ന സ്യാത്. അന്യഥാ പൂർവോക്തരീത്യാ അന്വയാഭാവേ അത്യന്താഭാവസ്യ വിശേഷതയാ തിങ്ങന്തക്രിയായാം അന്വയാഭാവേ യദി അത്യന്താഭാവഃ യുഷ്മദസ്മദോഃ അന്വേതി തർഹി അത്യന്താഭാവസ്യ യുഷ്മദസ്മദോഃ അന്വയേ തു യദി അന്വയഃ സ്യാത് തർഹി തത്ര യുഷ്മദസ്മദാദേഃ തിങ് സാമാനാധികരണ്യഭാവാത്. തഥാ ച യദി യുഷ്മദസ്മദോഃ തിങ്ങാ സഹ സാമാനാധികരണ്യം ന സ്യാത്. യുഷ്മദസ്മദോഃ തിങ്ങ പ്രത്യയേന സഹ അന്വയഃ ആവശ്യകഃ. യദി പ്രത്യയേന അന്വയഃ ന ഭവതി തർഹി തത്ര യുഷ്മദസ്മദോഃ തിങ് വാച്യകാരകവാചിത്വം ന സ്യാത്. തിങ് വാച്യകാരകവാചിത്വം ന സ്യാത് അർത്ഥാത് അസ്മദസ്മദാദീനാം സാമാനാധികരണ്യം തിങ് പ്രത്യയേന സാമാനാധികരണ്യം ന സ്യാത്. അതഃ തത്ര അഹം നാസ്മി ഇത്യത്ര ഉത്തമപുരുഷഃ ത്വം നാസി ഇത്യത്ര മധ്യമപുരുഷശ്ച ന സിദ്ധ്യതി അപിതു മദഭാവഃ അസ്തി ത്വദഭാവഃ അസ്തി ഇത്യാദി രീത്യാ പ്രഥമപുരുഷഃ ഏവ സ്യാത്. ഏവമേവ പ്രയോഗः സ്യാത്. മദഭാവഃ അസ്തി ത്വദഭാവഃ അസ്തി ഇത്യേവ പ്രയോഗः സ്യാത്. നതു അഹം നാസ്മി ത്വം നാസി ഇത്യാദി രൂപേണ ഇത്യാദി രീത്യാ പ്രയോഗः. एवञ्च तादृशप्रयोगसिद्ध्यर्थं प्रसज्यप्रतिषेधनमनः अर्थस्य अत्यन्ताभावस्य विशेष्यतया तिङन्तक्रियायाम् अस्ति प्रकृते अस्ति क्रियायाम् अन्वयः आवश्यकः इत्युच्यते. अथ असन्देह इत्यादौ तु आरोपितार्थवत् नञ समासः अत्यन्ताभावस्तु फलित एव. असन्देहः पूर्वमेव उक्तं तद् पुनः विचार्यते. रक्षोहागमलघ्वसन्देहाः प्रयोजनम् इति भाष्यकारेण व्याकरण अध्ययनस्य प्रयोजनानि उक्तानि. तत्र असन्देहः प्रयोजनम्. असन्देह शब्दस्य कोऽर्थः इति जिज्ञासायां प्रागभावः वा स्यात् अत्यन्ताभावः वा स्यात् इति संशये जाते. प्रागभावः इति प्रथमं कय्यडेन उक्तं. प्रागभावः यदि प्रागभावः स्यात् तर्हि पश्चात् वैयाकरणस्य संशयः स्यात्. वैयाकरणस्य कदापि संशयो न स्यात्. अतः प्रागभावे सति पश्चात् संशयः स्यात् सन्देहः स्यात् इति कृत्वा प्रागभावस्य योग्यता तत्र नास्ति. एवं तर्हि अत्यन्ताभावः इत्युक्तं. तत्र अत्यन्ताभाव इत्येव सिद्धान्तत्वेन उक्तं. तत्र यदि अत्यन्ताभावः तर्हि कथं कय्यडेन प्रागभावः इत्युक्तम् इति चेत् तादृश प्रागभावस्य संरक्षणमेव असन्देहः. सन्देहस्य यः प्रागभावः तादृश प्रागभावस्य संरक्षणं. तथा च सन्देहस्य प्रागभावस्य संरक्षणं नाम अर्थात् अत्यन्ताभाव एव भवति. तथा च रक्षोहागमलघ्वसन्देहाः प्रयोजनम् इत्यत्र असन्देह शब्दस्य सन्देहस्य अत्यन्ताभाव इत्यर्थः तत्र उक्तं भवति. इदानीं तु उच्यते असन्देह इत्यादौ यदि अत्यन्ताभावस्य तिङन्तक्रियायाम् अन्वयः अत्यन्ताभावस्य तिङन्तक्रियायाम् अन्वयः विशेष्यत्वेन क्रियायाम् अन्वयः इति पूर्वोक्तरीत्या अङ्गीक्रियते तर्हि तत्र कथं सन्देहस्य अत्यन्ताभावः इति कथं वक्तुं शक्यते.
तत्र असन्देह इत्यत्र असन्देह इति नञ्समासः नञ्समासश्च तत्पुरुषसमासे अन्तर्भवति तत्पुरुषसमासश्च उत्तरपदार्थप्रधानः तथा च नञ्समासोऽपि उत्तरपदार्थप्रधानमेव स्यात् नञ्समासस्य उत्तरपदार्थप्राधान्येन भाव्यम् इति नञ्समासः तत्पुरुष अन्तर्भवति तत्पुरुषश्च उत्तरपदार्थप्रधानः तथा च नञ्समासस्य अपि उत्तरपदार्थप्राधान्येन भाव्यम् यदि अत्यन्ताभावः अत्र स्वीक्रियते तर्हि अत्यन्ताभावः सन्देहस्य अत्यन्ताभावः इत्युच्यते तर्हि तत्र कस्य प्राधान्यं स्यात् अत्यन्ताभावस्य नान्यर्थस्य एव प्राधान्यं स्यात् न तु उत्तरपदार्थप्राधान्यं स्यात् नान्यर्थस्य प्राधान्यं स्यात् अत्यन्ताभावः नान्यर्थः तथा च तत्र नान्यर्थस्य प्राधान्यं स्यात् उत्तरपदस्य तु सन्देहस्य तु प्राधान्यं न स्यात् अतः उच्यते असन्देहः इत्यत्र सन्देहस्य अत्यन्ताभावः इति यद् उक्तं तद् फलितार्थकथनम् एव फलितार्थकथनमेव वस्तुतः तादृशार्थः नास्ति कथम् अर्थः स्वीक्रियते इति चेत् आरोपितार्थः नञ समासः आरोपितार्थत्वं तत्र नञः नञः आरोपितार्थत्वम् अब्राह्मणः इत्यादौ उक्तमेव न ब्राह्मणः अब्राह्मणः इत्युक्तौ आरोपितब्राह्मणत्ववान् क्षत्रियः इत्यर्थः अन्यः इत्यर्थः आरोपितब्राह्मणत्ववान् इति आरोपितार्थत्वं नञः उक्तः सः आरोपितार्थत्वमेव असन्देहः इत्यत्रापि आरोपार्थनञ एव अत्र समासः अत्र अत्यन्ताभावः नास्ति अत्यन्ताभावः फलितार्थकथनम् एव आरोपितार्थनञ समासः तर्हि असन्देह इत्यस्य आरोपितसन्देहत्ववान् इत्येव अर्थः आरोपितसन्देहत्ववान् इत्यर्थः तथा च वस्तुतः तत्र पर्युदासः इत्येव पर्यवस्यति पर्युदासनञः न ब्राह्मणः अब्राह्मणः इत्यादौ पर्युदास नञ तद्वदत्रापि असन्देहः इत्यत्रापि यदि आरोपितार्थत्वं स्वीक्रियते तर्हि अत्रापि पर्युदासनञ इत्येव वक्तव्यम् अत्यन्ताभावः इति यदुक्तं तदु फलितार्थकथनम् एव इति असन्देह इत्यादौ तु आरोपितार्थक नञैव समासः अत्यन्ताभावस्तु फलित एव वायौ रूपं नास्ति इत्यत्र तु तात्पर्य अनुपपत्य रूपप्रतियोगिक अत्यन्ताभावे लक्षण तेन वायु अधिकरणिक रूपाभावकर्तृक सत्तेति बोधः अत्यन्ताभावस्य पूर्वोक्तरीत्या नान्यर्थस्य अत्यन्ताभावस्य तिङन्तक्रियायाम् अन्वयस्वीकारे अपरः दोषः आशङ्क्यते प्रथमम् असन्देहः इत्यत्र दोषः आशङ्कितः तस्य परिहारश्च उक्तः पुनरपि अन्यो दोषः आशङ्क्यते वायौ रूपं नास्ति इत्यत्र वायौ रूपं नास्ति इत्युच्यते तथा च वायु अधिकरणिक वायु आधारिक रूपस्य अत्यन्ताभावः पूर्वोक्तरीत्या अत्यन्ताभावः उच्यते तथा च वायुधिकरणिकरूपमेव अप्रसिद्धं वायुधिकरणिकं यद् रूपं तदेव अप्रसिद्धम् अप्रसिद्धस्य पदार्थस्य अप्रसिद्धम् अदृष्टस्य अश्रुतस्य च तादृशपदार्थस्य अभावः वक्तुं न शक्यते अभावज्ञानार्थं प्रतियोगिज्ञानम् आवश्यकं यदि प्रतियोगिज्ञानं नास्ति तर्हि वायुधिकरणरूपस्यैव अप्रसिद्धस्य पदार्थस्य अभावः वक्तुं न शक्यते तत्र घटः वर्तते
खडस्य अभावः वक्तुं शक्यते। वायोः रूपं नास्ति इत्युक्तौ वायुधिकरणरूपस्यैव अभावात् केनापि अदृष्टत्वात् अप्रसिद्धत्वात् तस्य अभावः वक्तुं न शक्यते। अतः अत्यन्ताभावस्य विशेष्यतया तिङन्तक्रियायाम् अन्वयः इति पूर्वोक्तनियमे दोषः इति चेत् तत्र किमुच्यते? वायौ रूपं नास्ति इत्यत्र तु तात्पर्य अनुपपत्या रूपप्रतियोगिक अत्यन्ताभावे लक्षण तात्पर्य अनुपपत्या लक्षण स्वीक्रियते इति। वायौ रूपं नास्ति इत्यत्र तात्पर्य अनुपपत्या लक्षण स्वीक्रियते इति। कः तात्पर्य अनुपपत्तिः? का वायु अधिकरणिक रूपस्यैव अप्रसिद्धत्वात् अप्रसिद्धस्य अभावः वक्तुं न शक्यते इत्यतः तत्र तात्पर्य अनुपपत्तिः। तात्पर्य अनुपपत्तिः अस्ति तर्हि तत्र लक्षणस्वीकारः युक्तः। कीदृशलक्षणः स्वीक्रियते? रूपप्रतियोगिक अत्यन्ताभावः। रूपशब्दस्य एव रूपप्रतियोगिक अत्यन्ताभावे लक्षणः। रूपशब्दस्यैव रूपप्रतियोगिक अत्यन्ताभावे लक्षणः। तथा च रूपप्रतियोगिक अत्यन्ताभावः इत्येव। वायौ रूपं नास्ति इत्यत्र वायौ रूपप्रतियोगिक अत्यन्ताभावः अस्ति इत्यर्थः। वायौ रूपं नास्ति इत्यस्य वायौ रूपप्रतियोगिक अत्यन्ताभावः अस्ति इत्येव अर्थबोधः इति। तेन वायु अधिकरणिक रूपाभाव कर्तृक सत्तेति बोधः उक्त एव। तेन वायु अधिकरणिक रूप अभाव कर्तृक सत्ता इति बोधः। अत्र उच्यते वस्तुतस्तु समनियत भावैक्यम् आश्रित्य फलितार्थ एवायम् अरूपमस्ति इत्यर्थकं वा तत् एतेन अत्यन्तभाव प्रकारक क्रिया विशेष्यको बोध इति तार्किकोक्तम् अपास्तम्। वस्तुतस्तु इत्यस्य इदानीं लक्षणा स्वीकृता। लक्षणास्वीकारेण तेन वायु अधिकरणिक रूप अभावकर्तृक सत्ता इति वायौ रूपं नास्ति इत्यस्य अर्थः उक्तः। वस्तुतस्तु तादृशलक्षणस्वीकारः न आवश्यकः इति। कुतः? समनियतभाव ऐक्यमादाय समनियतयोः ऐक्यम् एव समनियतत्वम् अत्र रूपाभावः रूपसत्ताभावः इति द्वयमुक्तं। रूपाभावः रूपसत्ताभावः तयोः समनियतत्वमेव। रूपाभावस्य रूपसत्ताभावस्य च समनियतत्वम् एव। समनियतत्वं च स्वव्याप्यत्वे सति स्वव्यापकत्वम्। समनियतत्वं स्वव्याप्यत्वे सति स्वव्यापकत्वम्। तथा च अन्योन अनतिरिक्तवृत्तित्वम् अत्र उच्यते। तथा च तयोः तुल्यत्वमेव। समनियतयोः तुल्यत्वमेव। तथा च रूपाभावः रूपसत्ताभावश्च तुल्य एव एक एव भवति। रूपाभावः रूपसत्ताभावश्च एक एव भवति, तुल्यमेव भवति इत्यतः रूपकर्तृक सत्ताभावः इत्येव पूर्वोक्तम्। आदौ यः अर्थः उक्तः रूपकर्तृक सत्ताभावः इति यः अर्थः उक्तः स एव युक्तः।
രൂപകർത്തൃക സത്താഭാവः വായौ രൂപം നാസ്തി ഇത്യസ്യ രൂപകർത്തൃക സത്താഭാവः വായौ അസ്തി ഇത്യേവ അർത്ഥബോധः. തദനന്തരം നൈയായികമതस्य നിഷേധः ഉച്യത്തെ. അസ്മാഭിരുക്തം അത്യന്താഭാവസ്യ വിശേഷതയാ തിങ്ങന്തക്രിയായാം അന്വയः ഇത്യുക്തം. അത്യന്താഭാവസ്യ വിശേഷതയാ തിങ്ങന്തക്രിയായാം അന്വയः. തത്ര പ്രയോജനാനി ഉക്താനി അഹം നാസ്മി ത്വം നാസി ഇത്യാദി രീതിയാ ദോഷപ്രതിപാദനേ തസ്യ പരിഹാരോപി ഉക്തഃ. തദനന്തരം നൈയായികൈഃ യദുക്തം തസ്യ നിരാസഃ ഉച്യത്തെ. ഏതേന ഉക്തരീത്യാ ദോഷാഭാവാത് അത്യന്താഭാവസ്യ തിങ്ങന്തക്രിയായാം വിശേഷതയാ തിങ്ങന്തക്രിയായാം അന്വയേപി ദോഷ അഭാവാത് ഇത്യർത്ഥഃ. ഏതേന ഇത്യസ്യ ഏതേന അത്യന്താഭാവ പ്രകാരക ക്രിയാവിശേഷകോ ബോധഃ. അത്യന്താഭാവः ക്രിയായാം പ്രകാരതയാ അന്വേതി വിശേഷണതയാ അന്വേതി താദൃശः ബോധः. ക്രിയാവിശേഷക അത്യന്താഭാവ പ്രകാരകः ബോധः ഇതി നൈയായികൈഃ യദ ഉക്തം തന്ന സമീചീനം തത് പരാസ്തം ഇത്യർത്ഥः. एवञ्च अत्यन्ताभावस्य विशेषतया तिङन्तक्रियायाम् अन्वयः इत्येव अस्माकं सिद्धान्तः. अत्यन्ताभावस्य प्रकारतया तिङन्तक्रियायाम् अन्वयः तिङन्तक्रिया तत्र विशेष्यः तिङन्तक्रिया विशेष्यत्वेन अत्यन्ताभाव प्रकारकत्वेन च यः शाब्दबोधः इति नैयायिकैः उक्तं तन्न आदर्तव्यं तद् निरस्तम् इति उक्तस्य अर्थः. एवं प्रसज्य प्रतिषेध नञः अन्योन्याभावः अत्यन्ताभावश्च अर्थः इत्युक्तं. तत्र अत्यन्ताभावः इदानीं प्रतिपादितः. अनन्तरम् अन्योन्याभावः प्रतिपाद्यते. नन्वेवम् अन्योन्याभावः प्राग् अन्योन्याभावः पश्चात् प्रतिपाद्यते. ततः पूर्वमेव नानर्थ एव नास्ति. नानर्थः न आवश्यकः नानर्थः न स्वीकरणीयः इत्यादि पूर्वपक्षः अत्र उच्यते. नन्वेवं खडसत्तारूपर्थः प्रथमं बुद्धो नञ निवर्तयितुम् अशक्यः सतो निषेध अयोगात्. असतस्तु असत्वादेव निवृत्तिसिद्ध्या निषेधो व्यर्थः. तदुक्तं सदां च न निषेधोऽस्ति स्व असत्सु च न विद्यते जगत्यनेन न्यायेन नान्यर्थः प्रलयं गतः इति चेत् न एवञ्च इति पूर्वपक्षः. नन्वेवं खडसत्तारूपर्थः प्रथमं बुद्धो नञ निवर्तयितुम् अशक्यः. अत्र अभावज्ञानार्थं प्रतियोगिज्ञानं प्रथमम् आवश्यकम्. अभावज्ञानार्थं प्रतियोगिज्ञानं प्रथमम् आवश्यकम्. तथा च खड अभावज्ञानार्थं खडज्ञानं प्रथमम् आवश्यकम्. तत्र उच्यते यदि खडज्ञानं पूर्वं जातं तर्हि तस्य नञ निवृत्तिः वक्तुं न शक्यते. पूर्वं जातस्य खडज्ञानस्य नञ निवृत्तिः वक्तुं न शक्यते. कुतः? सतः अभावत्वं नास्ति. सतः वस्तुनः अभावः नास्ति इति. सद् न सद् अथवा सद् असद् इति वक्तुं न शक्यते. सद् नास्ति
इति वक्तुं न शक्यते। अतः विद्यमानस्य वस्तुनः अभावः वक्तुं न शक्यते इति प्रथमभागस्य अर्थः। ननु एवं खडसत्तारूप अर्थः प्रथमं बुद्धः। प्रथमं खडसत्वरूप अर्थः बुद्धः। तर्हि खडः अस्ति इति ज्ञानं जातं तर्हि तत्र निवर्तयितुम् अशक्यं। तस्य ज्ञानस्य नञ निवर्तनम् अशक्यं। सदः निवर्तनं वक्तुं न शक्यते। एवं तर्हि पूर्वं न ज्ञातम् इत्यस्तु। खडज्ञानं पूर्वं न आसीत्। एवं तर्हि किमर्थं निषेधः? यदि पूर्वं खडज्ञानं नास्ति तर्हि खडो नास्ति इति तस्य निषेधः न आवश्यकः। तदुच्यते द्वितीयभागेन। सतो निषेध अयोगात्। सतो निषेध अयोगात् असतः तु असत्वादेव निवृत्तिसिद्ध्या। असतः तु यदि खडज्ञानं पूर्वं नास्ति तर्हि असतः असत्वादेव सिद्धः। असत्वादेव नास्ति इति निषेधः सिद्धः। एवं तत्रापि किं न आवश्यकं? नाना निषेधबोधनं न आवश्यकं। निषेधो व्यर्थः। तथा च खडो नास्ति इति प्रयोगे अत्र चिन्ता जायते, खडज्ञानं पूर्वम् आसीद्वा न वा इति। यदि खडज्ञानं पूर्वम् आसीत् विद्यमानस्य वस्तुनः नञ निवृत्तिः वक्तुं न शक्यते इति नञर्थः न आवश्यकः। एवं तर्हि पूर्वं खडज्ञानं नासीत् इति उच्यताम् इति चेत् यदि न अस्ति तर्हि तस्य निषेधो व्यर्थः। अविद्यमानस्य पदार्थस्य निषेधः किमर्थः? अतः तत्र निषेधो व्यर्थः। तथा च उभयथा खडज्ञानस्य पूर्वं विद्यमानत्वे अविद्यमानत्वे च खडो नास्ति इति प्रयोगः नञः प्रयोगः न आवश्यकः इत्येतः प्रस्तावः खण्डनखण्डखाद्यम् इति ग्रन्थात् उद्धृतया कारिकया उच्यते। सदां जन निषेधोऽस्ति सो असत्सु जन विद्यते जगति अनेन न्यायेन नञर्थः प्रलयं गतः इति। सदां जन निषेधोऽस्ति। सदा विद्यमानानां वस्तूनां निषेधः न अस्ति। विद्यमानानां वस्तूनां निषेधः नास्ति। निषेधः वक्तुं न शक्यते। निषेधेन तादृशज्ञानं नास्ति इति वक्तुं न शक्यते। तद्वत् सः असत्सु च न विद्यते। सः निषेधः। पूर्वोक्तः निषेधः असत्सु। यदि वस्तूनाम् असत्वं तर्हि तत्रापि न विद्यते। यदि वस्तूनां सदां वस्तूनां विद्यमानानां वस्तूनां नञ निवृत्तिः वक्तुं न शक्यते। यदि वस्तूनाम् अविद्यमानत्वं तर्हि नञ निषेधः सः निषेधः व्यर्थः। एवं जगति लोकेऽस्मिन् प्रयोगे अनेन न्यायेन पूर्वोक्तेन न्यायेन नासदो विद्यते भावः न भावो विद्यते सदः इति अस्माभिरुच्यते। नासदो विद्यते भावः न अभावः विद्यते सदः। सदः अभावः न विद्यते। असदः भावोऽपि न विद्यते इति अयं न्यायः। अयम् एव न्यायः सदां जन इत्यनेन वाक्येन इत्यनेन श्लोकेन उक्तं। तथा च एवम् अस्मिन् जगति नञर्थः प्रलयं गतः। नञर्थः प्रकर्षेण लयं गतः। नञर्थः नाशं गतः। नञर्थ एव नास्ति। नञः प्रयोग एव नास्ति इति।
വിദ്യമാനസ്യ നിഷേധः ശക്യമകർത്തും അവിദ്യമാനസ്യ നിഷേധേന ന പ്രയോജനം. അസതഃ സത്ത നാസ്തി, സതഃ അസത്തത്വം അസത്വത്വം നാസ്തി. ഏവം പ്രകാരം നനർത്ഥ ഏവ നാസ്തി. ശാസ്ത്രേ നനഃ കിമപി പ്രയോജനം നാസ്തി ഇത്യായാതം. തത്രുച്യത്തെ ഇതി ചേത് ന. ഏവം വക്തും ന ശക്യത്തെ. യദ്യപി ഏവമേവ പ്രമാണം വർത്തതെ, ശ്ലോകः വർത്തതെ, ഏവമപി നനർത്ഥ അഭാവജ്ഞാനാർത്ഥം പ്രതിയോഗിജ്ഞാനം ആവശ്യകം ഇത്യാദ്യുച്യത്തെ. തഥാപി നനർത്ഥഃ പ്രളയംഗതഃ, നനർത്ഥഃ നഷ്ടംഗതഃ, നനർത്ഥഃ ന ആവശ്യകः ഇതി വക്തും ന ശക്യത്തെ. ഇത് ചേത് ന. കുതഃ? ബൗദ്ധോ ഹി ശബ്ദോ വാചകഃ ബൗദ്ധ ഏവ അർത്ഥോ വാച്യഃ ഇത്യുക്തത്വാത് ബുദ്ധിസതോപി അർത്ഥസ്യ നന ബാഹ്യസത്താ നിഷേധാത്. പൂർവമേവ ഉക്തം ബൗദ്ധഃ ശബ്ദഃ വാചകഃ ബൗദ്ധോ അർത്ഥഃ വാച്യഃ ഇതി. ബൗദ്ധഃ അർത്ഥഃ വാച്യഃ, ബൗദ്ധഃ ശബ്ദഃ വാചകഃ ഇതി. അത ഏവ ഏഷ വന്ധ്യാസുതോ യാതി ഇത്യാദീനാം വന്ധ്യാസുതാദിശബ്ദാനാം ശശശൃംഗാദിശബ്ദാനാം പ്രാതിപദികത്വം സിദ്ധ്യതി ഇത്യാദി അസ്മാഭിः പൂർവമേവ ഉക്തം. തദത്രാപി സ്മര്യത്തെ. ബൗദ്ധ ഏവ അർത്ഥഃ വാച്യഃ ഭവതി, ബൗദ്ധ ഏവ ശബ്ദഃ വാചകഃ ഭവതി. ഏവം ച ബുദ്ധൗ ഘടപദാർത്ഥഃ വർത്തത്തെ. ബുദ്ധൗ വർത്തമാനസ്യ ഘടപദാർത്ഥസ്യ ബാഹ്യസത്തഃ ഘടോ നാസ്തി ഇത്യനേന നിഷിധ്യത്തെ ഇതി. ഏവം ച വിദ്യമാനസ്യ ഏവ നിഷേധः ഉച്യത്തെ. വിദ്യമാനസ്യ കഥം നിഷേധः ഇതി ചേത് ബുദ്ധൗ ഏവ വിദ്യമാനത്വം, ബാഹ്യ പ്രദേശേ തു തസ്യ വിദ്യമാനത്വം നാസ്തി. അതः ബൗദ്ധപദാർത്ഥസ്യ ബഹിർഭാഗേ നിഷേധः ഉച്യത്തെ. ബുദ്ധൗ ഘടസ്യ വിദ്യമാനത്വം വർത്തത്തെ. സർവേഷാം പദാർത്ഥാനാം വിദ്യമാനത്വം. അസ്മാകം യദ്യത് വസ്തൂനാം ജ്ഞാനം വർത്തത്തെ തേഷാം സർവേഷാം വിദ്യമാനത്വം ബുദ്ധൗ വർത്തത്തെ. ആവശ്യാനുസാരം പ്രയുജ്യത്തെ. ബുദ്ധൗ സർവേഷാം വിദ്യമാനത്വം വർത്തത്തെ. ഏവം ബുദ്ധൗ ഘടപദാർത്ഥോപി വർത്തത്തെ. ബുദ്ധൗ വർത്തമാനസ്യ ഘടപദാർത്ഥസ്യ ബഹിഃ വിദ്യമാനത്വം നാസ്തി ഇത്യേവ ഘടഃ നാസ്തി ഇത്യനേന ഉച്യത്തെ. അതः ബുദ്ധൗ വിദ്യമാനസ്യ പദാർത്ഥസ്യ ബാഹ്യദേശേ നാസ്തി ഇത്യുക്തൗ ദോഷഃ കിമപി നാസ്തി ഇതി നനർത്ഥോ ന പ്രളയംഗതഃ. നനർത്ഥഃ അസ്ത്യേവ, നനർത്ഥഃ സ്വീകരണീയ ഏവ ഇതി. ബൗദ്ധോ ഹി ശബ്ദോ വാചകഃ ബൗദ്ധ ഏവ അർത്ഥോ വാച്യഃ ഇത്യുക്തത്വാത് ബുദ്ധിസതോപ്യർത്ഥസ്യ ബുദ്ധൗ വിദ്യമാനസ്യാപി അർത്ഥസ്യ നന ബാഹ്യസത്താ നിഷേധാത്. നന ബാഹ്യസത്താ ബഹിർഭാഗേ സത്ത വിദ്യമാനത്വം നിഷിധ്യത്തെ ഇതി. ബുദ്ധൗ സന്നപി ഘടഃ ബഹിർനാസ്തി ഇതി അർത്ഥാത്. ബുദ്ധൗ സന്നപി ഘടഃ ബുദ്ധൗ വിദ്യമാനോപി ഘടഃ ബഹിഃ നാസ്തി ഇത്യുച്യത്തെ. തത്ര കോ ദോഷഃ? ദോഷഃ നാസ്ത്യേവ ഇതി. തത്രാപി പൂർവപക്ഷഃ ഉച്യത്തെ. ന ച ഘടാസ്തിപദാഭ്യാം യാ ഘടവിഷയ അസ്തിബുദ്ധിർജാത സാ നന നിവർത്യത്തെ. കിം ബൗദ്ധാർത്ഥസ്വീകാരേണേതി വാച്യം ഇതി ന ച വാച്യം. ഘട അസ്തിപദാഭ്യാം യാ ഘടവിഷയ അസ്തിബുദ്ധിഃ ജാത. പ്രഥമം ഘടവിഷയക അസ്തിബുദ്ധിഃ ജാത. ഘടം ജാത ഘടഃ അസ്തി ഇതി ഘട അസ്തി പദാഭ്യാം. ഘടഃ അസ്തി ഇത്യുച്യത്തെ. ഘടപദേന അസ്തിപദേന ച ഘട അസ്തി പദാഭ്യാം ഘടസ്യ അസ്തിബുദ്ധിഃ പ്രഥമം ജായത്തെ. തദനന്തരം ഘടോ നാസ്തി ഇത്യുച്യത്തെ. തഥാ ച യാ അസ്തിബുദ്ധിഃ പൂർവം ജാത തസ്യാഹ നിവൃത്തിരസ്തു
न तु बुद्धिस्तस्य पदार्थस्य स्वीकारः। पूर्व अस्माभिः सिद्धान्ते बुद्धिस्तस्य पदार्थस्य स्वीकारः उक्तः। अत्र उच्यते बुद्धिस्तस्य पदार्थस्य स्वीकारः मास्तु, अपि तु ज्ञानं तत्र वर्तते। कीदृशज्ञानं? खडः अस्ति इति बुद्धिः तत्र जातः। एवं जातस्य बुद्धेः निवर्तनम् अस्तु। केन? खडः नास्ति इत्यनेन। खडः अस्ति इत्युक्तौ यद् ज्ञानं जायते, यद् अस्ति बुद्धिः जायते, तादृश्याः अस्ति बुद्ध्याः निषेध एव क्रियते, खडः नास्ति इत्यनेन। तथा च बौद्धपदार्थस्य स्वीकारः न आवश्यकः। बौद्धपदार्थस्य स्वीकारः आवश्यकः इति पूर्वमेव उक्तं। तदत्र पूर्वपक्षिणा न उच्यते। अत्र प्रकरणे पूर्वपक्षिणा एवम् उच्यते बौद्धपदार्थः न स्वीकरणीयः, बुद्धेः जातस्य बुद्धेः निवर्तनमेव क्रियते इति न च वाच्यं। बुद्धेः अशब्दवाच्यत्वेन न निवर्तयितुम् अयोगात्। अशब्दवाच्यत्वेन, बुद्धेः अशब्दवाच्यत्वेन। इदानीं किम् उक्तम्? अस्ति बुद्धिः जाता इति उक्तं। न अस्ति खड शब्दाभ्याम् अस्ति बुद्धि, खडस्य अस्ति बुद्धिः जाता इत्युक्तं। समाधानमुच्यते तादृश अस्ति बुद्धिः न शब्दवाच्य। खडः अस्ति इति शब्दात् न वाच्य, इति शब्देन न सिद्ध्यति। अस्माकं बुद्धौ खडपदार्थः वर्तते। तत्र किं नास्ति? तस्य बोधस्य खडपदार्थस्य शब्दवाच्यत्वं नास्ति। शब्दवाच्यत्वं नास्ति इत्युक्तौ खडः अस्ति इति वाक्येन न सिद्धः। तादृशः बोधः यः खडबोधः अस्माकं मनसि वर्तते, अन्तः वर्तते, सः खडबोधः खडः अस्ति इति वाक्येन न जातः। अतः अशब्दवाच्यः इति उच्यते, शब्देन न जातः। अतः तस्य शब्देन निवृत्तिः कर्तुं न शक्यते। शब्देन न निवृत्तिः कर्तुं न शक्यते। अर्थात् यस्य शब्देन निवृत्तिः वक्तव्यः तस्य पूर्वं शब्देन ज्ञानं जातं, तस्यैव निवृत्तिः वक्तुं शक्यते। यस्य शब्देन पूर्वं ज्ञानं जातं तादृशस्य शब्दस्यैव पश्चात् तादृशस्य ज्ञानस्यैव पश्चात् शब्देन निवृत्तिः कर्तुं शक्यते। न खडपदार्थस्य ज्ञानं निवर्तयति इति वक्तव्यं चेत् पूर्वं शब्देनैव खडत्वबुद्धिः जातः इति वक्तव्यम्। अत्र खडत्वबुद्धिः न शब्देन जातः, खडः अस्ति इति वाक्येन न जातः, अपि तु अस्माकम् अन्तः खडत्वबुद्धिः वर्तते इत्येव। किञ्च प्रसज्यप्रतिषेधावसरे गुणक्रिया, गुणं क्रियां च प्रसज्य, गुणः क्रिया च प्रसक्ता, तस्य प्रतिषेधः क्रियते इति उक्तम्। गुणक्रिययोः प्रतिषेधः क्रियते इति एवमपि रीत्या एवं व्याख्यानेन अपि गुणतः क्रियया च यद् प्राप्तं तस्यैव निषेधः न उच्यते, न तु बुद्धेः निषेधः। बुद्धेः निषेधः न शब्देन वक्तुं न शक्यते। अतः बौद्धपदार्थस्य स्वीकार एव आवश्यकः। बुद्धौ खडपदार्थः अस्ति, एवं बुद्धौ विद्यमानस्य खडपदार्थस्य बाह्यसत्ता न निषिध्यते इत्येव वक्तव्यम् इति सिद्धान्तः। बुद्धेरशब्दवाच्यत्वेन न तन्निषेध अयोगात्। एतेन बौद्धार्थम् अस्वीकुर्वन्तौ नञर्थबोधाय कष्टकल्पनां कुर्वन्तः तार्किकाः परास्ताः। तदा पूर्वमेव उक्तं
शशशृङ्गमित्यादौ शृङ्गे शशीयत्वभ्रमः इत्यादि नैयायिकैः उक्तं। नैयायिकाः बौद्धपदार्थान् न स्वीकुर्वन्ति, अतः शशशृङ्गादिपदार्थानां प्रातिपदिकसंज्ञासिद्ध्यर्थं शृङ्गे शशीयत्वभ्रमः इत्यादि पूर्वमुक्तं। तदेव कष्टकल्पना इत्यनेन उच्यते। तादृशा कष्टकल्पना नैयायिकैः स्वीकर्तव्या स्यात्। अस्माकं तु न दोषः इति। एवम् अत्यन्ताभावस्य विशेषतया तिङन्तक्रियायाम् अन्वयः इत्युक्त्वा तत्र खडो नास्ति, नञर्थस्य आवश्यकता नास्ति इति प्रस्तावे बुद्धिस्थस्य पदार्थस्य नञ बाह्यसत्तानिषेधः क्रियते इति च प्रतिपाद्य इदानीम् अन्योन्याभावः उच्यते। अन्योन्याभावोऽपि प्रसज्यप्रतिषेधनञः एव अर्थः। खडो न पड इत्यत्र खडपदस्य खडप्रतियोगिक भेदाश्रये अप्रसिद्धा शक्तिरेव लक्षणा। नञ्पदं ताल्पर्यग्राहकम्। खडो न पडः इति अन्योन्याभावस्य उदाहरणं। खडो न पडः तत्र खडपदस्य खडप्रतियोगिक भेदाश्रये लक्षणा। खडप्रतियोगिक भेदाश्रये लक्षणा। खडप्रतियोगिक भेदः पडे वर्तते, तथा च खडप्रतियोगिक भेदाश्रयः भवति पडः। तादृश खडप्रतियोगिक भेदाश्रये लक्षणा स्वीक्रियते। खडपदस्य खडप्रतियोगिक भेद आश्रये लक्षणा, तथा च खडप्रतियोगिक भेदाश्रयः पडः इति वाक्यार्थबोधः। खडप्रतियोगिक भेदाश्रयः पडः इति। ननु वैयाकरणानां लक्षणा नास्ति इति चेत् अतः उच्यते अप्रसिद्धा शक्तिः इति। अप्रसिद्धा शक्तिरेव वैयाकरणानां या अप्रसिद्धा शक्तिः सा एव नैयायिकैः लक्षणा इत्यनेन उच्यते इति। एवं च खडपदस्य खडप्रतियोगिक भेदाश्रये लक्षणा अथवा अप्रसिद्धशक्तिः स्वीकरणीयः। तथा च खडप्रतियोगिक भेदाश्रयः पडः इति खडो न पडः इति वाक्यात् अर्थबोधः भवति। एवं च नान्यपदं किमर्थम् इति चेत् खडपदस्यैव खडप्रतियोगिक भेदाश्रये लाक्षणिकम् इति चेत् खडपदस्यैव खडप्रतियोगिक भेदाश्रये लक्षणा स्वीक्रियते। तर्हि नान्यपदं किमर्थम् इति चेत् नान्यपदं ताल्पर्यग्राहकम्। पूर्वमेव अब्राह्मणः इत्यादावेव उक्त एव असौ अर्थः। नान्यपदं ताल्पर्यग्राहकम्। ताल्पर्यग्राहकत्वं द्योतकत्वम् एव। नञः द्योतकत्वमेव। उपसर्गाणां निपादानां द्योतकत्वमेव। एवञ्च नञः अत्र द्योतकत्वं। तादृशद्योतकत्वमेव नञ ताल्पर्यग्राहकम् इत्युच्यते। खडप्रतियोगिक भेदाश्रय इत्येतद् खडपदस्यैव अर्थः। लक्षणया अप्रसिद्धशक्त्या वा खडपदस्यैव अर्थः। तत्र ताल्पर्यग्राहकत्वं नञः वर्तते। ताल्पर्यग्राहकत्वं नान्यते निपातस्य द्योतकत्वम् एव। अतएव अन्योन्याभावबोधे प्रतियोग्य अनुयोगिनोः समानविभक्तिकत्वं नियामकम् इति वृद्धोक्तं सङ्गच्छते। अतएव इत्यस्य पूर्वोक्तरीत्या खडप्रतियोगिक भेदाश्रये लक्षणा स्वीकारादेव।
ഘടപ്രതിയോഗിക ഭേദാശ്രയ ലക്ഷണം സ്വീകൃത്യ ഘടപ്രതിയോഗിക ഭേദാശ്രയ പടഃ ഇത്യർത്ഥസ്വീകാരാദേവ ഘടോ ന പടഃ ഇതി അന്യോന്യാശ്രയെ പ്രഥമാന്തദ്വയം ഉഭയത്രാപി പ്രഥമാന്തത്വം സിദ്ധ്യതി ഉഭയത്രാപി സമാനവിഭക്തികത്വം സിദ്ധ്യതി തത്ര ഉഭയത്രാപി സമാനവിഭക്തികത്വം നിയാമകം ഇതി വൃദ്ധൈഃ ആചാര്യൈഃ യദ ഉക്തം തത് സങ്കച്ഛതേ. കഥം സങ്കച്ഛതേ? ഏവം വിധ ലക്ഷണ സ്വീകാരാദേവ അപ്രസിദ്ധശക്തി സ്വീകാരാദേവ ഘടപ്രതിയോഗിക ഭേദാശ്രയഃ പടഃ ഇതി വാക്യാർത്ഥസ്വീകാരാദേവ ഘടോ ന പടഃ ഇതി ഉഭയത്രാപി പ്രഥമാന്തത്വം സിദ്ധ്യതി സമാനവിഭക്തികത്വം സിദ്ധ്യതി. ഏവം ന സ്വീക്രിയതേ തർഹി കഥം സ്യാത് ഇതി ചേത് നഞ്ഞ് യദി ഭേദവാചകഃ സ്യാത് നഞ്ഞ് താൽപര്യഗ്രാഹകഃ ഇത്യുക്തം ഘടപദസ്യൈവ അർത്ഥഃ ഉക്തഃ നഞ്ഞ് തു താൽപര്യഗ്രാഹകഃ ഇതി ഉച്യത്തെ താദൃശ അർത്ഥം വിഹായ യദി നഞ്ഞ് ഭേദവാചകഃ ഇത്യുച്യത്തെ തർഹി നഞ്ഞ് ഭേദവാചകഃ തർഹി ഘടസ്യ പ്രതിയോഗിതാ സംബന്ധേന ഭേദേ അന്വയഃ സ്യാത് ഘടസ്യ പ്രതിയോഗികാ സംബന്ധേന ഭേദേ അന്വയഃ നഞ്ഞ് തത്ര ഭേദവാചകഃ നഞ്ഞ് തത്ര ഘടപദസ്യ അഭാവഃ തഥാ ച ഘടപദസ്യ പ്രതിയോഗിതാ സംബന്ധേന ഭേദേ അന്വയഃ സ്യാത്. ഏവം അന്വയേതു ഘടശബ്ദസ്യ പടേ അന്വയാഭാവാത് തത്ര കിം ന സിദ്ധ്യതി സമാനവിഭക്തികത്വം ന സിദ്ധ്യതി. ഭേദസംബന്ധ ഏവ സ്യാത് തത്ര കുത്ര പ്രതിയോഗിതാ സംബന്ധേന ഘടസ്യ പ്രതിയോഗിതാ സംബന്ധേന ഭേദേ അന്വയഃ തഥാ ച തത്ര അഭേദസംബന്ധഃ നാസ്തി ഭേദസംബന്ധ ഏവ ഇത്യതഃ ഉഭയത്രാപി അഭേദേന പ്രഥമാവിഭക്തിത്വം ന സിദ്ധ്യതി ദോഷഃ. അതഃ നനഃ ഭേദവാചകത്വം നാസ്തി താൽപര്യഗ്രാഹകത്വമേവ നനഃ വർത്തതേ അഥവാ ദ്യോതകത്വമേവ നനഃ വർത്തതേ ഇതി. യത് ഘടപദം ഘടപ്രതിയോഗികേ ലാക്ഷണികം നഞ്ഞപദം തു ഭേദവതി അതോ ഘടപ്രതിയോഗിക ഭേദവാൻ പടഃ ഇതി ബോധഃ ഇതി താർക്കികൈരുക്തം തന്ന. താർക്കികാനാം അയം അപരഃ അഭിപ്രായഃ യത്തു ഘടപദം ഘടപ്രതിയോഗികേ ലാക്ഷണികം ഘടപദം ഘടപ്രതിയോഗികേ ലാക്ഷണികം നഞ്ഞപദം തു ഭേദവതി ലാക്ഷണികം നഞ്ഞപദം ഭേദവതി ഭേദവത്ത് ഭേദസഹിതം ഇത് ഭേദവതി ലാക്ഷണികം തഥാ ച ഘടപ്രതിയോഗിക ഭേദവാൻ പടഃ ഇത്യർത്ഥഃ സിദ്ധ്യതി. ഘടപദം ഘടപ്രതിയോഗികേ ലാക്ഷണികം നഞ്ഞപദം തു ഭേദവതി ലാക്ഷണികം തഥാ ച ഘടപ്രതിയോഗിക ഭേദവാൻ പടഃ ഇത്യർത്ഥഃ സിദ്ധ്യതി. ഏവമർത്ഥഃ അസ്തു ഘടപ്രതിയോഗിക ഭേദവാൻ പടഃ ഇത്യുക്താവപി ഘടഃ പടഃ ഇതി പ്രഥമാന്തത്വേന സമാനവിഭക്തികത്വം സിദ്ധ്യതി ഇതി തേഷാം അഭിപ്രായഃ. അതോ ഘടപ്രതിയോഗിക ഭേദവാൻ പടഃ ഇതി ബോധഃ ഇതി താർക്കികൈരുക്തം തന്ന തദപി ന ഏഷഃ അഭിപ്രായോപി ന യുക്തഃ ഇതി. കുതഃ ഭേദവതി നഞർത്ഥേ ഭേദസ്യ ഏകദേശത്വാത് തത്ര ഘടാർത്ഥ അനന്വയാവത്തേഃ. ഭേദവതി നഞർത്ഥേ ഭേദവതി സതി നഞർത്ഥഃ യദി ഭേദവത് ഭവതി തർഹി ഭേദസ്യ തത്ര ഏകദേശത്വം ഭേദവത് ഇത്യേതത് നനർത്ഥഃ
भेद ननर्थः समूहः तत्र भेदः इत्येतत् एकदेशः ननर्थः भेदवति लाक्षणिकं तथा च ननः अर्थः भेदवत् इत्येतत् भेदवत् इत्यत्र भेदः इत्येतत् एकशेषः तत्र खडादीनाम् अन्वयो न भवति। कुतः खडादीनाम् अन्वयो न भवति? पदार्थः पदार्थेन अन्वयति न तु पदार्थैकदेशेन इति स्वीकारात्। पदार्थः पदार्थेन अन्वयति खडपदार्थः भेदवत् इति पदार्थेन अन्वयति न तु तत्र एकदेशभूते भेदे अन्वयति इति दोषः। पदार्थः पदार्थेन अन्वयति न तु पदार्थैकदेशेन इत्युक्तत्वात् अत्र खडपदस्य भेदे अन्वयो न भवति भेदवति एव अन्वयः स्यात्। अस्माकं तु भेदे अन्वयः आवश्यकः अतः सः पक्षः न युक्तः इति न तु पदार्थैकदेशेन इति न्यायात्। किञ्च पदद्वये लक्षणस्वीकारे गौरवाच्च पदद्वये लक्षणस्वीकारः आवश्यकः। खडपदार्थस्य खडप्रतियोगिके लक्षण नन्यपदस्य भेदवति लक्षण खडपदार्थस्य खडपदस्य खडप्रतियोगिके लक्षण नन्यपदस्य तु भेदवति लक्षण इति उभयत्रापि लक्षणायां गौरवम् इति। पूर्वं किमेव उक्तं खडः पडः इत्यादौ अस्माभिरुक्तं तत्र खडपदस्य खडप्रतियोगिकभेदाश्रये लक्षण इत्युक्तं। खडप्रतियोगिकभेदाश्रये खडपदस्य लाक्षणिकत्वं तथा च तत्र खडपदस्यैव लाक्षणिकत्वम्। अत्र तु खडपदस्य लाक्षणिकत्वं वक्तव्यं नान्यपदस्यापि लाक्षणिकत्वं वक्तव्यम् इति गौरवम् इति। भाष्यमते लक्षणायाः निपादानां वाचकत्वस्य च स्वीकाराभावादिति संक्षेपः। किञ्च अयमपि दोषः भाष्यकारेण निपादानां वाचकत्वं न स्वीक्रियते निपादानां द्योतकत्वमेव। अतः नन्यपदं भेदवाचकम् इति वक्तुं न शक्यते। नन्य भेदवाचकः इति वक्तुं न शक्यते। भाष्यकारेण निपादानां वाचकत्वं न अङ्गीकृतं द्योतकत्वमेव अङ्गीकृतम्। अतः ननः तात्पर्यग्राहकत्वमेव वक्तव्यं। तात्पर्यग्राहकत्वम् इत्युक्तौ तस्य द्योतकत्वमेवेति न दोषः। किञ्च वाचकत्वस्य स्वीकार अभावात् निपादानां वाचकत्वस्य लक्षणायाः अपि स्वीकारः नास्ति। निपादानां वाचकत्वं न अङ्गीक्रियते लक्षणायाः अपि अङ्गीकारः नास्ति। लक्षणायाः स्वीकारे अस्माभिः अप्रसिद्धा शक्तिः इत्युक्तम्। एवञ्च अत्र पदद्वये लक्षणा स्वीकरणीया इति गौरवम् एको दोषः। लक्षणा भाष्यकारेण न स्वीक्रियते इति अपरः दोषः। निपादानां द्योतकत्वमेव अङ्गीक्रियते न तु वाचकत्वमिति अपरो दोषः। तथा च खडपदं खडप्रतियोगिके लाक्षणिकं नन्यपदं तु भेदवति लाक्षणिकं तेन च खडप्रतियोगिकभेदवान् पडः इत्यर्थबोधः इति नैयायिकैः यदुक्तं तन्न समीचीनम् इति अन्योन्यभावोऽपि समाप्तः। एवञ्च नन्यविषये किम् अस्माभिरुक्तं नन्य द्विविधः पर्युदासः प्रसज्यप्रतिषेधः। प्रसज्यप्रतिषेधनन्यः अत्यन्ताभावः अन्योन्याभावश्च अर्थः इत्येतत् इदानीं पर्यवसितं भवति।